Welcome to Wilson Academy. Today we are going to solve numericals from class 10 SSC Maharashtra Board, Science 1 chapter number 6, question number 4, page number 79. भरपूर मुलांची रिक्वेस्ट होती का सर मराठीमध्ये व्हिडिओ बनवा, तर आज मी मराठीमध्येच बोलणार आहे. हा जे क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 मधला पहिला न्यूमरिकल आहे. क्वेश्चन असा आहे, इफ द स्पीड ऑफ लाईट in a medium is 1.5 into 10 to the power 8 meter per second. What is the absolute refractive index of medium? खूपच इझी असा हा न्यूमरिकल आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण गिवन डेटा लिहून घेऊ जे आपल्याला गिवन आहे. काय गिवन आहे बघा, इथं स्पीड ऑफ लाईट एका मीडियममध्ये 1.5 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर सेकंड दिलेली आहे. आणि आपल्याला एक माहीत आहे जी वेलॉसिटी ऑफ लाईट आहे, वी नो दॅट velocity of light in vacuum, आपल्याला माहीत आहे velocity of light in vacuum किती असते आपल्याला पहिल्यापासून माहीत आहे. माहीत नसेल तर लर्न करून घ्या. दॅट इज v1 इज इक्वल टू, आपण v1 धरूया याला. जास्त करून जे वेलॉसिटी ऑफ लाईट आहे व्हॅक्यूममध्ये त्याला v1 आपण कन्सिडर करायचं. ती आहे 3 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर पर सेकंड. आणि हे जे दिलेलं आहे दॅट इज वेलॉसिटी ऑफ मीडियम. एखादा मीडियम आहे, कोणतं मीडियम आहे त्याने सांगितलं आहे. वेलॉसिटी ऑफ लाईट इन द गिवन मीडियम किंवा म्हणूया इन द मीडियम दॅट इज गिवन v2, याला v2 धरूया आपण. किती दिलं आहे 1.5 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर पर सेकंड. असे दोन आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे. गिवन इन्फॉर्मेशन आपण लिहून घेतलेली आहे. फाइंड काय करायचं आपल्याला नेमकं, टू फाइंडमध्ये लिहून घेऊ. टू फाइंड व्हॉट वी हॅव टू फाइंड इज ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याला एननी जे आहे डिनोट केलं जातं. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर प्रश्न असा आहे, इफ द स्पीड ऑफ लाईट इन अ मीडियम इज 1.5 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर पर सेकंड, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करायची आहे त्या मीडियमची. आता ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतं ते माहीत असलं पाहिजे. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे एखाद्या मीडियममध्ये जी वेलॉसिटी आहे लाईटची त्याची तुलना करणे व्हॅक्यूममधल्या वेलॉसिटीशी. ठीक आहे. एखाद्या मीडियममधली जी लाईट आहे, लाईटची जी स्पीड आहे, जी वेलॉसिटी आहे, एखाद्या मीडियममध्ये लाईटची जी वेलॉसिटी आहे त्याची तुलना करणे. कुणाबरोबर तुलना करणे, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम याच्याशी तुलना करणे, त्यालाच म्हणतात ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे. तर आपल्याला हे कळालं की ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाला म्हणतात. एखाद्या दिलेल्या मीडियममध्ये लाईटची वेलॉसिटी जी असेल त्या वेलॉसिटीला व्हॅक्यूममध्ये असलेली लाईटची वेलॉसिटीशी तुलना करणे म्हणजे काय. देअर फोर एन, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला एननी डिनोट करतात. देअर फोर एन इज इक्वल टू v1 अपॉन v2 हा आपला मेन फॉर्म्युला असणार आहे. काय आहे फॉर्म्युला, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम विथ कम्पेअर टू द व्हॅक्यूम. ठीक आहे. मीडियममध्ये जी स्पीड असेल ती व्हॅक्यूमशी तुलना करणे. आता काय करायचं आहे, आता फक्त आपल्याला व्हॅल्यूज उचलायचे आणि याच्यामध्ये पुट करायचे. एन इज इक्वल टू v1 किती आहे आपलं 3 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर पर सेकंड अपॉन v2 किती आहे 1.5 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर पर सेकंड. आता हे जे कॉमन आहे ते कट होणार. 10 टू द पॉवर 8 कट, 10 टू द पॉवर 8 कट झालं, मीटर पर सेकंड कट झालं. आता 1.5, 3ला 1.5ने डिवाइड केलं किती होणार 1.5 1 जा, 1.5 2 जा. देअरफोर एन इज इक्वल टू 2. आपल्याला एनची व्हॅल्यू भेटली आहे. आता काय करायचं, शेवटी आपल्याला स्टेटमेंट लिहायची आहे. देअरफोर द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढला आपण गिवन मीडियमचा. त्याला इथं लिहायचं, नाव नाही दिलं आहे त्यांनी, मीडियम बोललेलं आहे. तर द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ गिवन मीडियम इज 2.
इथं काही युनिट येणार नाही, युनिट कट झालेले आहेत हे लक्षात ठेवा. मीटर पर सेकंड नाही तर तुम्ही मीटर पर सेकंड टाकून देणार. मीटर पर सेकंडची मीटर पर सेकंड कॅन्सल झालेला आहे, तर हा जे 2 आहे याला युनिट येणार नाही. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन असा आहे, इफ द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ ग्लास अँड वॉटर आर 3/2 अँड 4/3, फाइंड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. ठीक आहे, तर या प्रश्नामध्ये गिवन डेटा पहिले लिहून घेऊ. नेहमीप्रमाणे गिवन काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर 3/2. अजून काय दिलेलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्याला आपण एननी डिनोट करतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू 4/3. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, टू फाइंडमध्ये लिहून घेऊ. काय फाइंड करायचं आहे, टू फाइंड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ वॉटर आपल्याला विचारलेलं आहे. तर हा आहे त्याचं सोल्युशन. खूपच सिंपल आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर आपल्याला फाइंड करायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण काय करू, याला घेऊया रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ, सोप्या पद्धतीने करूया. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास धरायला थोडा वेळ, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विल बी इक्वल टू 3/2 अपॉन 4/3 आहे. ठीक आहे, तर आपण काय करू, या 4/3ला राईट हँड साईडला शिफ्ट करूया. तर हे असं होणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज इक्वल टू 3/2 इंटू, हा 4/3 आहे, हा डिनॉमिनेटरमध्ये आहे. आपण याला जर राईट साईडला शिफ्ट केला तर याचं रेसिप्रोकल होईल. रेसिप्रोकल म्हणजे याचा उलटा होईल. 4/3 आहे तर हा होणार 4/3 आहे तर काय होणार, हा होणार आहे 3/4. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली त्याचा उलटा होणार आहे. जर 4/3 असेल तर राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला याला आपण शिफ्ट केलं तर हा त्याचा उलटा होईल, 3/4 होईल. तिथं 3/4 झालेलं आहे. 3 3 जा 9 आणि 4 2 जा 8. This will be the final answer. Okay, so we have a question. सायन्स 1च्या चॅप्टर नंबर 7 पेज नंबर 92 वरून एक प्रश्न आहे आपल्या इथं. डॉक्टर हॅज प्रिस्क्राइब्ड अ लेन्स हॅव्हिंग पॉवर प्लस 1.5 डायोप्टर. व्हॉट विल बी द फोकल लेंथ ऑफ लेन्स, व्हॉट इज द टाईप ऑफ लेन्स अँड व्हॉट मस्ट बी द डिफेक्ट ऑफ विजन. खूपच सोपा असा प्रश्न आहे हा. आपण याला सॉल्व करूया. सगळ्यात अगोदर आपण गिवन डेटा लिहून घेऊ. नेहमी गिवन डेटा लिहून घ्यायचा असतो. गिवन आहे पॉवर दिलेली आपल्याला. पॉवर किती आहे, पॉवर आहे प्लस 1.5 डायोप्टर. हे झालं आपलं गिवन डेटा. गिवन डेटाच्या नंतर काय फाइंड करायचं आपल्याला, टू फाइंडमध्ये लिहून घेऊ. टू फाइंड काय फाइंड करायचं बघा बरं, आपल्याला फाइंड करायची आहे फोकल लेंथ. ठीक आहे, व्हॉट मस्ट बी द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. फोकल लेंथ फाइंड करायची आहे तर फोकल लेंथला आपण लिहून घेऊ. फोकल लेंथ इज इक्वल टू एफ इज इक्वल टू डॅश. आपण फोकल लेंथला एफ कन्सिडर केलेला आहे. नेक्स्ट सोल्युशन लिहू. फॉर्म्युला काय यूज करणार, सोल्युशन आपण फॉर्म्युला यूज करतो फोकल लेंथसाठी, पी इज इक्वल टू 1/f. ठीक आहे, 1/f हा फॉर्म्युला आपण यूज करत असतो. फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू 1/f. आता व्हॅल्यूज पुट करूया. पी किती आहे, पी आहे 1.5 डायोप्टर. तर पीच्या जागी आपण लिहू 1.5 इक्वल टू 1/f. आपल्याला तर एफ फाइंड करायचा होता तर एफला आपण लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करूया. 1.5 राईट साईडला शिफ्ट होईल तर हा होणार एफ इज इक्वल टू 1/1.5. Now what, multiplying by 10. आपण 10 मल्टिप्लाय करूया. एफ इज इक्वल टू 1 इंटू 10 अपॉन 1.5 इंटू 10. का केलं आपण मल्टिप्लाय, कारण आपल्याला हा डेसिमल होता ना, याला डेसिमलमधून आपल्याला चेंज करायचं आहे, याला अजून सोपं करायचं आहे. तर हा होणार 10 अपॉन 1.5 इंटू 10, आन्सर येईल 15. ओके,
नाव कॅन्सल करायचं आपल्याला. एका टेबलमध्ये दोघे येतात का? हो, 5च्या टेबलमध्ये येतात. 5 2 जा आणि 5 3 जा. तर आपल्याला काय भेटलं आहे? F इज इक्वल टू 2/3. F इज इक्वल टू 2/3. याला कसा सॉल्व? आपली बेसिक मॅथ्सची व्हिडिओ आहे, पण आता इथंच करूया आपण डिवाईड. बेसिक मॅथ्स छोट्या नंबरला मोठ्या नंबरने कसं डिवाईड करायचं, डेसिमल फ्रॅक्शन काय असणार, या सगळ्या गोष्टी प्लेलिस्टमध्ये सापडतील आपल्याला. 2ला 3ने डिवाईड करायचं आहे. 2 छोटी संख्या आहे, 3 मोठी संख्या आहे, 0 द्यावं लागेल. 3 0 जा, 2 उरलं. आता इथं डेसिमल लावला. डेसिमल लावल्याच्या नंतर इथं ॲटोमॅटिक 0 येणार. 3 6 जा 18, परत 2 उरलं. आता आपण डेसिमल दिलेलं आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे डायरेक्टली आपण इथं 0 लावू शकतो. 3 6 जा 18, परत 2 उरलं, 0 लावला. 3 6 जा 18 म्हणजे इथं 0.666 असा ॲन्सर येतो आहे. सो वी कॅन राईट दिस ॲज 0.67. दिस विल बी द फायनल ॲन्सर. आता फायनल ॲन्सर लिहिण्याच्या अगोदर अजून एक आपला युनिट काय असणार आहे, युनिट पाहावं लागेल आपल्याला. फोकल लेंथ नेहमी मीटरमध्ये असतं, ठीक आहे. एम लिहायला विसरू नका. जर एम तुम्ही नाही लिहिलं तर मार्क भेटणार नाही. तिथं मार्क्स जे कट होतात. 0.67 मीटर असा ॲन्सर येणार फोकल लेन्थचा. पुढं काय सांगितलं, व्हॉट इज द टाईप ऑफ लेन्स. हा कोणती लेन्स आहे बघूया पुढच्या पेजला. यस, तर आपल्याला ॲन्सर फोकल लेंथ मिळालं इथं 0.67 मीटर. आपल्याला विचारलं का ती लेन्स कोणती असणार आहे. तर इथं लिहूया ॲज F is positive, lens will be convex. का म्हटलं असं, जर पॉझिटिव्ह आली आहे, जर आपला ॲन्सर पॉझिटिव्हमध्ये आला आहे, फोकल लेंथ पॉझिटिव्हमध्ये आली आहे, जर फोकल लेंथ पॉझिटिव्हमध्ये येत असेल तर ती लेन्स कोणती असणार, कॉन्वेक्स लेन्स असणार आहे. आणि अजून एक विचारलं आहे, व्हॉट इज द टाईप ऑफ द लेन्स अँड व्हॉट मस्ट बी द डिफेक्ट ऑफ विजन. डिफेक्ट ऑफ विजन इज हायपरमेट्रोपिया. याला म्हणतात फार साइटेडनेस, ठीक आहे. हा आजाराचं नाव झालेलं त्या व्यक्तीला. आणि इथंच आपला प्रश्न संपला आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज 5 centimeter high object is placed at a distance of 25 centimeter from converging lens of focal length of 10 centimeter. Determine the position, size and type of image. ओके, तर हा पण प्रश्न खूप सोपा आहे. सगळ्यात अगोदर गिवन डेटा लिहून घेऊ. ऑब्जेक्ट ऑफ द डिस्टन्स, ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे आपण नेहमी कन्सिडर करतो यू. सो यू दिलेलं आहे आपल्या इथं किती आहे, 5 centimeter ऑब्जेक्ट प्लेस्ड ॲट द डिस्टन्स ऑफ 25 centimeter फ्रॉम कन्वर्जिंग लेन्स. कन्वर्जिंग लेन्स आहे, ठीक आहे. कन्वर्जिंग लेन्स आहे म्हणजे इमेज लेफ्ट हँड साईडला डाव्या बाजूला फॉर्म झालेली आहे, त्याच्यामुळे ते येणार आहे -25 centimeter. ओके, नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला हाईट ऑफ द ऑब्जेक्ट आहे का बघा बरं. यस, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण म्हणूया एच, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, ठीक आहे. हाईट ऑफ द ऑब्जेक्टला एच कन्सिडर केलं आपण. याला म्हणूया किती, 5 centimeter. 5 centimeter हाय सांगितले आपल्याला. आणि फोकल लेंथ दिलेली आहे, फोकल लेंथ इज इक्वल टू 10 centimeter. हे झाले फोकल लेंथ. दिस इज द गिवन डेटा. फाइंड काय करायचं आहे इथं लिहून घेऊ. टू फाइंड करायचं आहे आपल्याला इमेज डिस्टन्स, ठीक आहे. तर इमेज डिस्टन्सला आपण इथं म्हणू शकतो एच आय म्हणू शकतो आपण याला. आणि दुसरं कन्सिडर करूया हाईट ऑफ इमेज, हाईट म्हणू डायरेक्टली. इमेज हाईट आहे. एक काम करू, याला आपण एच आयच्या जागी दुसरं काहीतरी कन्सिडर करूया. आपण नेहमी जे कन्सिडर करतो डायग्राममध्ये व्ही कन्सिडर करू याला. आणि इमेज हाईटला आपण बोलूया एच आय. हे बरोबर झालं आता, ठीक आहे. तर यू म्हणजे काय झालं आपलं, हे झालं ऑब्जेक्टचं डिस्टन्स -25.
कारण हे जे आहे कन्व्हर्जिंग लेन्समध्ये आहे आणि जे ऑब्जेक्ट आहे त्याची हाईट दिलेली आहे 5 सेंटीमीटर आणि फोकल लेंथ आहे 10 सेंटीमीटर. इमेजचं डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे आणि इमेजची हाईट ज्याला HI कन्सिडर केलेलं आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर इथं आपण सोल्युशनमध्ये फॉर्म्युला काय यूज करणार आहे? आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f. हा आहे आपला फॉर्म्युला. चला फॉर्म्युलामध्ये सगळे व्हॅल्यूज पुटअप करूया. 1/v, v नाही आहे आपल्या इथं, 1/v मायनस 1/u च्या जागी -25 आहे, इथं -25 पुट करूया, इज इक्वल टू 1/ हा f किती आहे 10 आहे, झालं 1/10. ओके, नाव व्हॉट, नाव हा जे 1/-25 आहे याला मी राईट साईडला शिफ्ट करतो तर हा प्लस होईल 1/v इज इक्वल टू 1/10. हा -1/-25 आहे तर हा होणार प्लस 1/-25. बघा इथं लक्ष द्या, -25 आहे तसंच राहणार आहे कारण हा जे मायनस आहे हा 25 बरोबर आहे आणि हा मायनस वेगळा आहे, हा मायनस चेंज होणार राईट साईडला. 1/-25 शिफ्ट झाल्याच्या नंतर हा मायनस प्लस होणार, पण हा जे नंबरचा मायनस आहे तो आहे तसंच राहणार. ओके, नाव व्हॉट कॅन बी डन. एकीकडे मायनस आहे म्हणजे हा प्लस इंटू मायनस मायनस होईल, याला आपण असं लिहू शकतो 1/v इज इक्वल टू 1/10 मायनस 1/ हा किती आहे 25. नाव व्हॉट वी हॅव टू डू. बघा डिनॉमिनेटर सारखे नाही आहे, डिनॉमिनेटर वेगळे आहेत. आपल्याला काय करावं लागेल आता, इक्वल टू या 1/10ला 25नी मल्टिप्लाय करावं लागेल आणि 1/25ला 10नी मल्टिप्लाय करावं लागेल. बघा कसं करावं लागेल आपल्याला, म्हणजे आपल्याला काही नाही करून जे आपले डिनॉमिनेटर आहे ते सारखे आले पाहिजे, सेम नंबर आला पाहिजे. तर 10ला कशाने मल्टिप्लाय करू, तर 10ला 25नी केलं तर 250 होईल आणि 25ला 10नी केलं तर तो पण 250 होईल. पण एक नियम आहे मॅथच्या बेसिकच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, ज्या नंबरनी तुम्ही डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार त्याच नंबरनी वरती पण न्यूमरेटरमध्ये पण मल्टिप्लाय करावा लागतो. तर 1/10ला 25नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. हा मायनसचा साईन आहे तसंच राहणार, 1/10/25 बघा काय केलं इथं, 1/10ला 25नी मल्टिप्लाय केलं वरती आणि खाली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये. 1/25ला 10नी मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी. 1 × 25 25 अपॉन 10 × 25 250. मायनसचा साईन आहे तसंच येणार, 1/10 10 अपॉन 25 × 10 250. आता आपल्याला 250 कॉमन घेता येईल, मग हे असं तयार होईल 25 - 10 अपॉन 250 कॉमन आहे, ठीक आहे. नाव व्हॉट कॅन बी डन. 25 पैकी 10 गेले, किती उरले 15, म्हणजे 15/250. 15/250 आलं आहे. याला आपण असं करू शकतो 5 3 जा 5 5 जा आणि 0 जा म्हणजे 3/50 असा ॲन्सर येतो आहे. कशाचा येतो आहे 1/vचा, देअरफॉर 1/v इज इक्वल टू 3/50. पण आपल्याला 1/v नाही सांगितलं, आपल्याला सांगितलं होतं v फाइंड करायला, देअरफॉर v इज इक्वल टू 50/3 आणि 50ला जर तुम्ही डिवाइड केलं 3नी तर तुम्हाला ॲन्सर भेटेल 16.67. येस 16.67 म्हणजे vची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 16.67. बाकीचे लेंथ कशामध्ये आहे सेंटीमीटरमध्ये आहे, म्हणजे आपल्याला इथं इमेज किती डिस्टन्सवर भेटली आहे 16.67. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. नाव लेट अस फाइंड द मॅग्निफिकेशन. ठीक आहे, मॅग्निफिकेशन फाइंड करायचं आपल्याला. मॅग्निफिकेशन म्हणजे आपली जी इमेज आहे त्याची हाईट आपल्याला फाइंड करायची होती. ठीक आहे, तर इमेजची जी हाईट आपण कन्सिडर केली होती HI. ठीक आहे, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला लावावा लागेल. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय आहे, V/U इंटू हाईट आपण कन्सिडर केली होती. हाईट कन्सिडर केली होती आपण ऑब्जेक्टची, काय कन्सिडर केली होती H
केली होती फक्त आणि इमेजची एच आय केली होती. ठीक आहे, तर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे एच आय इज इक्वल टू व्ही अपॉन यू इंटू हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. इमेजचं जे मॅग्निफिकेशन आहे दॅट विल बी इक्वल टू व्ही अपॉन यू इंटू हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. नाव विल पुट द व्हॅल्यूज आपल्याला व्ही अपॉन यू. व्हीची व्हॅल्यू काय भेटली होती? व्हीची व्हॅल्यू आपल्याला 16.67. बघा, ही व्हॅल्यू आपण पुट करू शकतो, ही व्हॅल्यू पण आपण पुट करू शकतो, पण डेसिमल अवॉइड करण्यासाठी आपल्याकडे अजून एक मार्ग आहे. आपल्याला 50/3 भेटलं होतं बघा मागच्या व्हिडिओमध्ये. याच्या अगोदरची जी स्टेप होती, व्हीची व्हॅल्यू आपल्याला भेटली होती 50/3. ते पुटअप केलं तर आपल्याला थोडं सोपं जाईल. आणि अपॉन यूमध्ये आहे -25 गिवन आहे आणि ऑब्जेक्टची जी हाईट आहे ती आहे 5. नाव आपण याला सॉल्व करूया. म्हणजे याला मी थोडा सिम्प्लिफाय करून लिहितो, तुम्हाला सोपं वाटेल. 50/3 इंटू 1/-25, ठीक आहे, इंटू 5. आता आपल्याला याला सॉल्व करता येईल. याला सिम्पल करून लिहिलं आहे. कॅन्सल आउट करूया. कॅन्सल आउट कसं करणार, कोणत्या टेबलमध्ये कोणतं येतं आहे? 5 इंटू -5 -25 होतात आणि 5 इंटू 10 50 होतात. अजून कोणतं आहे? हा -5 आहे, या 5ने हा 5 जाईल, 5 1 जा आणि 5 -1 जा. ठीक आहे, तर आता काय काय उरलं आपल्या इथं? -1 उरलेलं आहे खाली, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपलं हे झालं एच आय इज इक्वल टू 10 इंटू 1 म्हणजे हा झाला 10 आणि 3 इंटू -1 हे झालं -3. सो दॅट वी कॅन राईट दिस ॲज एच आय इज इक्वल टू, आता 10ला -3ने जर आपण हे केलं, मायनस आपण इथं कॉमन घेऊ आणि डायरेक्ट 10ला 3ने डिवाईड करू तर आपल्याला 3.33 असा ॲन्सर भेटेल. ठीक आहे, मायनसला काय केलं मी, दोघांसाठी कॉमन घेतलं, तर हा झाला 3.33 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट अजून काय विचारलं होतं आपल्याला? आपल्याला विचारलं होता की इमेज कशी आहे, है ना, इमेज कशी आहे? तर इमेज इज रिअल, कारण इमेज जी आहे ती प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली झालेली आहे, खाली तयार झाली आणि स्मॉल साईजमध्ये आहे. इट इज इमेज इज, आपण असं लिहू शकतो, इमेज इज रिअल अँड इन्व्हर्टेड. दॅट्स इट. हा झाला फायनल ॲन्सर. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन जे आहे ते खूपच सोपं आहे. 3 lenses having power 2, 2.5 and 1.7 are kept touching in a row. What is total power of combination? पॉवर ऑफ कॉम्बिनेशन म्हणजे असे 3 लेन्स आहे ते एकत्र ठेवलेले आहेत. त्यांचं जे पॉवर आहे 2 डायप्टर, 2.5 आणि 1.7 डायप्टर आहे, तर त्यांना एकत्र केलं तर किती पॉवर तयार होईल? सिम्पल आहे, त्यांचं ॲडिशन करावं लागेल. बघा, सगळ्यात अगोदर नेहमीप्रमाणे गिवन लिहून घेऊ. गिवन काय आहे? पॉवर ऑफ लेन्स 1 इज इक्वल टू 2 डायप्टर, पॉवर ऑफ लेन्स 2 इज इक्वल टू 2.5 डायप्टर आणि 3 नंबरची जी लेन्स आहे त्याचा पॉवर आहे 1.7. किती आहे? 1.7 डायप्टर. काय करावं लागेल आता यांना? फाइंड काय करायचं आहे? टू फाइंड टोटल पॉवर. व्हॉट इज द टोटल पॉवर ऑफ कॉम्बिनेशन म्हटलेलं आहे. टोटल पॉवर ऑफ कॉम्बिनेशन. फक्त आपल्याला ॲडिशन करायचं आहे या क्वेश्चनमध्ये, बाकी काहीच नाही आहे. खूपच सिंपल आणि इझी क्वेश्चन आहे. तर फॉर्म्युला काय यूज करणार आहे? टोटल पॉवर इज इक्वल टू पॉवर ऑफ लेन्स 1, पॉवर ऑफ लेन्स 1 प्लस लेन्स 2 प्लस लेन्स 3 यांच्या पॉवरमध्ये ॲडिशन करायचं आपल्याला फक्त. 2 प्लस 2.5 प्लस 1.7 यांचं जर ॲडिशन केलं आपण, 2 2 4 प्लस 1 5 आणि 6 आणि हे झालं 6.2. ॲन्सर आहे 6.2. पॉवर आहे त्याच्यामुळे याचं युनिट काय असणार आहे? डायप्टर. द टोटल पॉवर इथं लिहून घ्या. टोटल पॉवर ऑफ कॉम्बिनेशन इज इक्वल टू 6.2 डायप्टर. दॅट्स इट. चला, लास्ट क्वेश्चन आहे. ॲन ऑब्जेक्ट केप्ट 60 सेंटीमीटर फ्रॉम
a lens gives a virtual image 20 centimeter in front of lens. What is focal length of lens? Is it converging or diverging? तर नेहमीप्रमाणे आपण इथं गिवन डेटा लिहून घेऊ. पहिले प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, ऑब्जेक्ट ऑफ द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट काय दिलेलं आहे, डिस्टन्स आहे 60 सेंटीमीटर फ्रॉम अ लेन्स गिव्स अ व्हर्च्युअल इमेज इन फ्रंट ऑफ लेन्स, म्हणजे हा -60 येणार. सो गिवन आहे यू इज इक्वल टू -60 सेंटीमीटर आणि इमेजचं डिस्टन्स किती आहे, इमेज इन फ्रंट ऑफ लेन्स व्हर्च्युअल इमेज म्हटलेलं ते पण मायनस येणार, म्हणजे व्ही ऑल्सो इज इक्वल टू -20 सेंटीमीटर. व्हॉट वी हॅव टू फाइंड, वी हॅव टू फाइंड, इथं लिहून घेऊ, टू फाइंड फोकल लेंथ एफ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अँड दिस विल बी द सोल्युशन. खूप सिंपल पद्धतीने एक्सप्लेन करतोय, फॉर्म्युला लक्षात ठेवा, प्रॅक्टिस लागेल, फॉर्म्युला पार्ट पाहिजे. तर फोकल लेंथ फॉर्म्युला मागच्या क्वेश्चनमध्ये यूज केलेला 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f. नाव वॉट, डायरेक्ट व्हॅल्यूज उचलायचे आणि व्हॅल्यूज पुट करायचे आपल्याला. व्हॅल्यू काय काय आहे बघा, 1/f राईट साईडला, याला थोडं नीट करून लिहितो, आपल्याला एफच फाइंड करायचं आहे. तर एफ मी लेफ्ट हँड साईडला डाव्या हाताला लिहून घेतो, 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. काहीच नाही केलं, फक्त याला आलटापलटी करून लिहिली आहे, साईड वगैरे चेंज केलेली नाही आहे, शिफ्टिंग नाही केली आहे. नाव 1/v, v किती आहे आपल्या इथं -20 है ना, -20 आहे, तर याला लिहून घेऊ 1/f इज इक्वल टू 1/-20 मायनस u किती आहे, u आहे -20. ठीक आहे, काहीतरी गडबड होत आहे, हां u -60 सॉरी, u -60 आहे. नाव वॉट, आता साईन कन्व्हेन्शन माझा एक व्हिडिओ आहे यूट्यूबला, ते नक्की पहा, म्हणजे तुम्हाला साईनचं रूल समजेल का, साईन कसं शिफ्ट करायचं आहे. 1/f इज इक्वल टू, आता हा 1/-20 आहे, याला मी 1च्या पुढं लावतो, -1/20 होईल आणि हा मायनस इंटू मायनस प्लस होईल, म्हणजे हा +1/60. ठीक आहे, आता डिनॉमिनेटर आलं आपल्या इथं, एक 20 आणि एक 60, आपल्याला डिनॉमिनेटर सारखा पाहिजे असतो. नाउ व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू मेक इट इक्वल, ऑर एल्स आपण एक काम करूया, या 60ला -1नी मल्टिप्लाय करू, 20ला 1नी करू आणि 20 इंटू 60 करूया. बघा मी कसं करतोय, 60 इंटू -1 हा झाला -60 आणि 20 इंटू 1 हा झाला +20 आणि 20 इंटू 60 आहे तसं लिहून घेऊ. खूपच सिंपल आहे, या पद्धतीने करा म्हणजे तुम्हाला खूप इझी वाटेल. 60 पैकी 20 गेले तर 40 उरले, मोठ्या संख्याबरोबर मायनसची साईन आहे तर इथं -40 होईल. 20 इंटू 60 ॲज इट इज ठेवूया. ठीक आहे, नाव वॉट, 0 कॅन्सल करण्या अगोदर आपण एक काम करूया, डायरेक्टली याला कॅन्सल आउट करता येतं. 21 जा आणि 20 - 2 जा. ठीक आहे, -2 जा. आता इथं उत्तर काय उरलं आपलं, -2 आणि 60 कॅन्सल होऊ शकतो का, येस, -2 1 जा, -2 -30 जा. बघा -2 -30ला मल्टिप्लाय करेल तेव्हा +60 भेटेल ना, आपल्याला +60 आला पाहिजे, म्हणजे ॲन्सरमध्ये प्रोडक्ट जे आहे ते +60 आला पाहिजे, तर -2ला -30नी मल्टिप्लाय करावं लागेल. सो 1/fची व्हॅल्यू भेटली आहे 1/-30, देअरफॉर f इज इक्वल टू किती होणार, -30/1 असतो, पण ते लपलेला असतो, त्याला लिहायची गरज नाही आहे. 1/f आहे, एफला उलटा केला तर f/1 होईल, तो खालचं 1 लिहायची गरज नाही आहे. -30ला उलटा केला तर -30/1 होईल, ते आपण 1 लिहायची गरज नाही आपल्याला. तर हा झाला आपला फोकल लेंथ. नाव फोकल लेंथ आपल्याला निगेटिव्ह भेटली आहे, सो वी कॅन राईट ॲज फोकल लेंथ, as focal length is negative, it is a concave lens म्हणूया. as focal length is negative, it is a, थोडं पुढं घेतो, it is a concave lens. कॉन्केव्ह लेन्सला काय म्हणतो आपण, डायव्हर्जिंग का कन्वर्जिंग, इट इज अ डायव्हर्जिंग, इट इज अ कॉन्केव्ह लेन्स, hence
इट इज डायव्हर्जिंग लेन्स. सो दिस इज द फायनल आन्सर. दिसत नाही का स्क्रीन? ओके.